भाजीला जर काही नसेल, काही सुचत नसेल तर हा पर्याय तुम्ही नक्की निवडू शकता। इथे मी शेवभाजी करून दाखवणार आहे। तर 2 टोमॅटो कट करून घेत आहे मी आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी कट करून याची प्युरी करणार आहे। अशा पद्धतीने मी टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। इथे मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। 2 पळी तेल घेतलेलं आहे। मोहरी ॲड केलेली आहे, यानंतर जिरे सुद्धा ॲड केलेले आहे। तर यामध्ये आता कांदा मी ॲड करत आहे। कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। हलकासा कलर चेंज होत आहे। मी कुठलाच वाटण वगैरे असं काही करणार नाही, फक्त टोमॅटो प्युरी करून घेणार आहे आणि घरगुती काळा मसाला ॲड करणार आहे। इथे टोमॅटो प्युरी तयार केलेली आहे। तर आपण ॲड करून घेऊया टोमॅटो प्युरी। खूप वेळ आपल्याला टोमॅटो प्युरी यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हळूहळू यामधील पाणी कमी व्हायला लागलेलं आहे। वरती असं झाकण ठेवून घेऊया, म्हणजे छान असं वाफवलं जाईल, म्हणजे शिजलं जाईल टोमॅटो। आता बऱ्यापैकी यामधील पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे तेल सुटलेलं आहे टोमॅटोला। आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर यामध्ये आता मी धने पावडर ॲड करत आहे। यानंतर मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। इथं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे मसाला छान असा परतला जातो। कुठलंही थंड गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता। 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला उकळी येईपर्यंत वेट करायचं आहे। मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये सेव ॲड करायची आहे।
जाडसर अशी शेव घेतलेली आहे मी. छान अशी भाजी उकळली गेलेली आहे. तर आता आपल्याला इथं सेव ॲड करायची आहे. अशी जाडसर सेव मी यामध्ये ॲड करत आहे. तुम्ही ही कितीही वेळ जरी यामध्ये शेव अगोदर टाकून ठेवली तरी काही फरक पडत नाही. तर हे तुम्हाला अगोदरच माहिती पाहिजे की ही सेव आपण कुठली वापरणार आहोत. जर तुम्हाला माहिती असेल की ही शेव लगेच हे होते तर खायच्या वेळेस जरी ॲड केली तरी चालते. तर मी ते अगोदरच ॲड केलेली आहे. मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आपल्याला रेसिपी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन रेसिपी आपणास पाहायला भेटतील. थँक्यू. भेटूया नेक्स्ट रेसिपी.